नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 44। तर सर्वात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला ऑफिस स्किल्सवर क्लिक करा। ऑफिस स्किल्सवर क्लिक केल्यानंतर यामध्ये बघा आपल्याला 6 नॉलेज चेक दिलेला आहे। त्यापैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक चेक करायचं आहे। कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी इथे दिलेलं आहे। तर या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। आता पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, आउटलुक वापरायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम काय करावे लागेल म्हणत आहे। तर आउटलुक वापरायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आउटलुक कॉन्फिगर करणे हे त्याचं उत्तर असणार आहे। जर तुम्हाला आउटलुक मोबाईल ॲप वापरायचे असेल तर तुम्हाला सेटअप आउटलुक मोबाईल ऑन माय फोन टू पर्याय डायजेस्ट करणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर काय करावं लागेल, तर यासाठी आपल्याला एनेबल करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। जर तुम्ही जीमेल अकाउंट वापरून तुमचे आउटलुक खाते सेटअप करत असलात तर तुम्हाला प्रथम डायजेस्ट करणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर सर्व मेलसाठी POP एनेबल करणे आवश्यक आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। जेव्हा तुम्ही तुमचे आउटलुक खाते पहिल्यांदा सेटअप कराल तेव्हा पुढीलपैकी कोणते आउटलुक इंटरफेस तुम्हाला प्रथम दिसेल म्हणत आहे। तर कोणता आउटलुक प्रथम दिसणार आहे, तर पाहू शकता अशा प्रकारचा आउटलुक तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर पहिल्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। PIMचा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहे, तर PIMचा फुल फॉर्म हा पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। आता दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला किती प्रश्न दिलेले आहे बघा, तर 2 प्रश्न दिलेले आहे। तुमच्या ईमेल मेसेजमध्ये आधीच डिझाईन केलेले सिग्नेचर इन्सर्ट करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पायऱ्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत म्हणत आहे। तर कोणत्या पायऱ्या फॉलो केल्या पाहिजे, तर सिग्नेचरमध्ये जाऊन माय सिग्नेचरवर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। तुम्ही तुमची ईमेल सिग्नेचर सेटअप करत असताना त्यात एक पिक्चर कसे इन्सर्ट कराल म्हणत आहे। तर त्यामध्ये पिक्चर कशा प्रकारे इन्सर्ट करू शकतो बघा आपण, तर पिक्चर आयकॉनवर क्लिक करून, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तिसरं सुद्धा नॉलेज चेक दिलेलं आहे। तर तिसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते आयकॉन आउटलुकमध्ये पीपल, मॉड्यूल किंवा फीचरचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे। तर याचं उत्तर 4 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। आउटलुकच्या पीपल मॉड्यूलमध्ये नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी वापरण्याची शॉर्टकट की ओळखा म्हणत आहे। तर शॉर्टकट की कोणती आहे बघा, तर Ctrl+N आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे काय म्हणत आहे, तर कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे काय असते बघा, तर ग्रुप म्हणून एकत्रित केलेले अनेक कॉन्टॅक्ट्स हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। जेव्हा तुम्ही एका कॉन्टॅक्ट ग्रुपला ईमेल पाठवता तेव्हा काय होते म्हणत आहे, तर त्यावेळेस काय होते बघा, प्रत्येक सदस्याला ईमेल मिळते हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा कॉन्टॅक्ट ग्रुप क्रिएट करता तेव्हा सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची कोणती पायरी तुम्ही करायला हवी म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करा हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर तिसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर चौथ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर या ठिकाणी बघा चौथ्या नॉलेज चेकमध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, आउटलुकमध्ये ईमेल कसा सेव्ह करायचा हे तुमच्या मित्राला जाणून घ्यायचे आहे। तुमच्या माहितीनुसार त्याने काय केले पाहिजे म्हणत आहे। तर त्याने काय केलं पाहिजे, तर याचं उत्तर ड्राफ्ट म्हणून सेव्ह केले पाहिजे हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। तुम्ही पाठवलेला ईमेल अकाउंट आउटलुकमध्ये कोठे पाहू शकाल म्हणत आहे, तर कोणत्या ठिकाणी ते दिलेलं असेल, तर याचं उत्तर सेंट आयटममध्ये असेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। पुढीलपैकी कोणता आयकॉन न्यू मेसेज विंडोमधील अटॅच फीचरचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। ईमेल संदेशातील CC फील्ड काय आहे म्हणत आहे, तर CC फील्ड काय असते बघा, तर कार्बन कॉपी असतात। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे। चौथं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला 5वं नॉलेज चेक शोधायचं आहे। तर Google AI स्टुडिओ या ऑप्शन्सवर क्लिक करा।
त्याच्या खाली आपल्याला 5वं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. गुगल AI स्टुडिओ डेव्हलपर्सना कोडिंगचे ज्ञान नसतानाही याद्वारे AI टूल तयार करण्यासाठी मदत करते म्हणत आहे. तर कशाची मदत करते बघा, तर नो कोड इंटरफेसची. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. गुगल AI स्टुडिओ AI जनरेटेड चॅटबॉट सोल्युशन्स पुरवण्यासाठी डॅश डॅश सोबत इंटिग्रेट करते म्हणत आहे. तर कशासोबत इंटिग्रेट करते, तर जेमिनी API सोबत. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 5वं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. आता आपल्याला शेवटचं 6वं नॉलेज चेकसाठी नोटबुक LM वर क्लिक करा. या ठिकाणी आपलं 6वं नॉलेज चेक दिलेलं आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, नोटबुक ML चे कोणते फीचर इथे दाखवण्यात आलेले आहे म्हणत आहे. तर याच्यातले कोणतं फीचर आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर AI जनरेटेड समरीज हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अपलोड केलेल्या PDF तसेच डॉक्युमेंट यांचे विश्लेषण करण्यासाठी नोटबुक ML कोणत्या ॲडव्हान्स AI फीचरचा वापर करते म्हणत आहे. तर कोणत्या AI फीचरचा वापर करते बघा, तर याचं उत्तर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. आणि अशा प्रकारे आपलं 6वं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा 6वं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचा आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, आउटलुक तुम्हाला तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड आकर्षक बनवण्यासाठी मदत करते. म्हणून तुमच्या मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड म्हणून ब्लू काम थीम ॲड करा म्हणत आहे. तर थीम ॲड करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा. त्यानंतर इथे याच्यातनी आपल्याला ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला मेलवर क्लिक करा. मेलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टेशनरी अँड फॉन्टवर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी थीम दिलेली आहे, तर थीमवर क्लिक करा. आणि याच्यातून आपल्याला कोणती थीम सांगितलेली आहे, तर ब्लू काम ही थीम सांगितलेली आहे. तर ती थीम घ्या. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा इथे ओके बटनावर क्लिक करा. तर एवढे स्टेप्स आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर उत्तर आपलं ॲटोमॅटिक सबमिट होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. सर्व आउटगोईंग ईमेल्सना तुम्ही तुमची स्वतःची सिग्नेचर ॲड करू शकता. स्वाक्षरीमध्ये तुम्ही टेक्स्ट, इमेजेस, लोगो इत्यादींचा समावेश करू शकता. आता तुमच्या आउटलुक सिग्नेचरमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे. कंपनीचा लोगो इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा. त्यानंतर ऑप्शन्समध्ये जायचं आहे. त्यानंतर मेलिंगवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला याच्यातनी सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला या आयकॉनवर क्लिक करा. आणि त्यानंतर जो कंपनीचा लोगो घ्यायचा असेल त्या कंपनीच्या लोगोवर क्लिक करा. आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा आहे सिम्युलेशनचा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता एंड एक्झामला एस करा. आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशन सोडवायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवण्यासाठी सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा पहिला प्रश्न, पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर म्हणजे PIM म्हणजे काय म्हणत आहे. तर PIM म्हणजे काय असते बघा, तर एक प्रकारचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे पर्सनल ऑर्गनायझर म्हणून कार्य करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. Outlook.com हे मायक्रोसॉफ्टचे पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर वेब ॲप आहे, ज्यामध्ये वेबमेल, कॅलेंडरिंग, कॉन्टॅक्ट आणि टास्क सेवा आहेत म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट करा. इमेजेस पहा. हे बटन तुम्हाला काय मदत करते म्हणत आहे. तर हे बटन आपल्याला कशाची मदत करते पहिले पाहून घ्या. हे बटन आपल्याला कशाचं मदत करते. तर याचं उत्तर बघा, हा एक क्विक ॲक्सेस टूलबार आहे आणि तो त्वरित टूल ॲक्सेस करण्यासाठी मदत करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सर्व झालेल्यानंतर एंड एक्झामला क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर सेल्फ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला शेवटचं काय सोडवायचं आहे बघा. सेल्फ लर्निंग झाल्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न,
वस्तुनिष्ठ डेटाबेसमध्ये विद्यार्थी या वर्गासाठी खालीलपैकी कोणती दोन क्रिया मानल्या जातात म्हणत आहे. कोणत्या दोन क्रिया आहे बघा? तर याचं उत्तर एक तर परीक्षेसाठी नोंदणी करणे हे आहे आणि काम सादर करणे हे दुसरं आहे. तर हे दोन्ही त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक व्यवसाय विश्लेषक उत्पादन प्रकार, शहर आणि कालावधी यावर आधारित विक्री डेटा पाहू इच्छितो. बहुआयामी डेटाबेसबद्दल कोणती दोन विधानं बरोबर आहेत म्हणत आहे. कोणती दोन विधानं बरोबर आहे बघा? तर निर्णय घेण्यासाठी साध्या तक्त्यापेक्षा अधिक उपयुक्त आहे, हे पहिलं आहे. आणि जलद विश्लेषण आणि ट्रेंड पाहण्यासाठी उपयुक्त आहे, हे त्याचं दुसरं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. खालीलपैकी कोणती दोन उदाहरणे तात्काळ प्रक्रियेची आहेत म्हणत आहे. कोणती आहे बघा? एक तर IRCTCवर तिकीट बुक करणे, हे पहिलं आहे. आणि त्यानंतर पेट्रोल पंपावर डेबिट कार्ड वापरणे, हे त्याचं दुसरं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक शिक्षक गुणपत्रिका तयार करत आहे. खालीलपैकी कोणती दोन क्षेत्रे प्राथमिक ओळख म्हणून वापरण्यास योग्य नाहीत, कारण त्यामध्ये सारखी मूल्ये येऊ शकतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा? तर याचं उत्तर आहे पहिले नाव आणि त्यानंतर मिळालेले गुण, हे ते दोन उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका मोठ्या कंपनीतील मानव संसाधन व्यवस्थापकाला फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच कर्मचाऱ्यांचाच पगार पाहता यावा असे वाटते. ही सुरक्षा कोणता डेटाबेस घटक नियंत्रित करतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा? डेटा प्रशासक घटक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका विद्यापीठात एक विद्यार्थी अनेक विषय निवडू शकतो आणि प्रत्येक विषयात अनेक विद्यार्थी असतात. अशा अनेक ते अनेक नात्यासाठी कोणती डेटाबेस रचना योग्य आहे म्हणत आहे. कोणती आहे बघा? तर जाळ्यासारखी डेटाबेस रचना. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका ऑनलाईन शॉपिंग ॲपला एका विशिष्ट स्मार्टफोनची किंमत आपल्या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर अद्ययावत करायची आहे. हे अद्ययावतीकरण करण्यासाठी डेव्हलपर कोणत्या DBMS सब सिस्टीमचा वापर करेल म्हणत आहे. तर कोणत्या सिस्टीमचा वापर करणार आहे? तर डेटा बदल घटक, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका किराणा दुकानाचा मालक सध्या वहीत उधारी लिहून ठेवतो. जर त्याने तेच संगणकीय डेटाबेस वापरायला सुरुवात केली तर त्याला सर्वात मोठा फायदा काय होईल म्हणत आहे. तर सर्वात मोठा फायदा काय होणार आहे? तो ग्राहकाची एकूण उधारी पटकन शोधू शकेल, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक बँक प्रत्येक सेकंदाला हजारो ATM मधून पैसे काढण्याच्या विनंत्या प्रक्रिया करते. खात्यातील रक्कम लगेच अपडेट व्हावी यासाठी कोणती प्रक्रिया पद्धत आवश्यक आहे म्हणत आहे. कोणती आहे बघा? तर तत्काळ प्रक्रिया, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शाळेचे कार्यालय विद्यार्थ्यांची माहिती साठवण्यासाठी एक तक्ता तयार करत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद वेगळी आणि सहज शोधता यावी यासाठी कोणते क्षेत्र प्राथमिक ओळख म्हणून निवडावे म्हणत आहे. तर कोणते आहे बघा? तर आधार क्रमांक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा आणि येस बटनावर क्लिक करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 45 कम्प्लिटली सोडवायचं आहे.